जय हिंद मित्रांनो, मुंबई शहरचा पेपर झालेला आहे. तर बघा, पेपर हा जास्त अवघडही नव्हता आणि जास्त सोपाही नव्हता. हा मीडियम पेपर होता मित्रांनो. तर बघा अंदाजे कट ऑफ किती लागेल. तर बघा आतापर्यंत मला जवळपास जवळपास 131 मुलांचे मॅसेज आलेले आहे मित्रांनो. 131 मुलांचे मॅसेज आलेले आहे. त्यापैकी फक्त 46 मुलांचे मार्क हे 85 प्लस आहे मित्रांनो. 46 मुलांचे मार्क हे 85 प्लस आहे. तर त्यामुळे आपला अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो सर्व कॅटेगरीचा, तर त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा, आपण बघणार आहोत कट ऑफ. तर सर्वात पहिली जी कॅटेगरी आहे आपली ती बघा ओपन. आपण कॅटेगरीनुसार लावणार आहोत. तर बघा ओपन. तर ओपन मुलांचा जो कट ऑफ आहे ओपन मुलांचा, तर हा अंदाजे कट ऑफ 134 प्लस जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. 134 प्लस मुलांचा. आणि मुलींचा जो ओपनचा कट ऑफ आहे मुलींचा, तर मुलींचा जाईल 126 मार्कांवरती. मुलींचा 126 मार्कांवरती, कारण बऱ्याच मुलींना 90 प्लस मार्क आहे मित्रांनो या पेपरमध्ये. तर बघा मुलींचा हा 126 मार्कांवरती ओपनचा कट ऑफ जाईल. तर त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली एससीबीसी. तर बघा एससीबीसीचा जो कट ऑफ आहे एससीबीसीचा, तर एससीबीसीचा मुलांचा जो कट ऑफ जाईल तर तो जाईल मित्रांनो अंदाजानुसार तो जाईल आपला 130 प्लस. हा एससीबीसीचा कट ऑफ जाईल. आणि एससीबीसी मुलींचा जो कट ऑफ जाईल एससीबीसी मुलींचा, तर एससीबीसी मुलींचा कट ऑफ जाईल आपला 124 मार्कांवरती. 124 मार्कांवरती एससीबीसी मुलींचा. तर त्यानंतरची कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस. तर बघा ईडब्ल्यूचा कट ऑफ किती जाईल ईडब्ल्यूएस. तर ईडब्ल्यूच्या मुलांचा जो कट ऑफ जाईल ईडब्ल्यूच्या मुलांचा कट ऑफ जाईल जवळपास 120 मार्कांवरती. 120 मार्कांवरती ईडब्ल्यूएसच्या मुलांचा कट ऑफ जाईल अंदाजानुसार. तर बघा आता याच्यानंतर ईडब्ल्यूच्या मुलींचा कट ऑफ बघा. तर ईडब्ल्यूच्या मुलींचा कट ऑफ जो जाईल तो जाईल आपला 116 मार्कांवरती. 116 मार्कांवरती ईडब्ल्यूएस मुलींचा कट ऑफ जाईल अंदाजानुसार. तर बघा याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ओबीसी. तर ओबीसीचा जो कट ऑफ जाईल मित्रांनो ओबीसी, तर ओबीसीचा कट ऑफ जाईल 128. हा मुलांचा जाईल 128 आणि मुलींचा जाईल 122 मार्कांवरती. मुलींचा 122 आणि मुलांचा जाईल 128 मार्कांवरती ओबीसी. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ती आहे एसबीसी. तर बघा एसबीसीच्या जागा कमी होत्या त्यामुळे कट ऑफ हा जाईल मित्रांनो 129 मार्कांवरती. 129 मार्कांवरती एसबीसी. आणि एसबीसी मुलींचा जो कट ऑफ आहे हा जाईल 120 मार्कांवरती. 120 मार्कांवरती एसबीसी मुलींचा. कारण माझ्या जवळचे अंदाजानुसार माझे सर्व विद्यार्थी हे एसबीसी कॅटेगरीमधूनच आहे, त्यामुळे मी हा कट ऑफ काढलेला आहे मित्रांनो. तर बघा याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली एनटीडी. तर एनटीडीचा कट ऑफ मुलांचा कट ऑफ 129. एनटीडी मुलांचा कट ऑफ 129 आणि मुलींचा जाईल 121 मार्कांवरती. 121 मार्कांवरती एनटीडी. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ती आहे एनटीसी. तर बघा एनटीसीचा जो कट ऑफ आहे एनटीसी, तर एनटीसीचा कट ऑफ आहे आपला इथं जाईल आपला 130 मार्कांवरती. 130 एनटीसी आणि मुलींचा जाईल 125 मार्कांवरती. 125 एनटीसीच्या मुलींचा 125. आता बघा याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली एनटीबी. तर बघा एनटीबीचा जो कट ऑफ आहे एनटीबीचा, तर एनटीबीचा कट ऑफ आहे 128. एनटीबीचा कट ऑफ आहे मुलांचा 128 आणि मुलींचा आहे 120 मार्कांवरती. एनटीबी कॅटेगरी हा अंदाजे कट ऑफ आहे. याच्यानंतरची कॅटेगरी आपली व्हीजेए. तर बघा व्हीजेएचा जो कट ऑफ आहे व्हीजेए, तर व्हीजेएचा कट ऑफ बघा. व्हीजेए मुलांचा कट ऑफ जाईल 130 आणि मुलींचा कट ऑफ जाईल 122 मार्कांवरती. व्हीजेएच्या मुलींचा 122 वरती कट ऑफ जाईल. तर बघा याच्यानंतरची कॅटेगरी आपली एसटी. तर एसटीचा मुलांचा कट ऑफ तर एसटी मुलांचा कट ऑफ बघा 125 आणि मुलींचा लागेल 116 मार्कांवरती. मुलींचा 116 मार्कांवरती एसटी कॅटेगरीमध्ये. आता बघा याच्यानंतरची कॅटेगरी आपली एससी. तर एससीचा जो कट ऑफ आहे एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे एससी कॅटेगरीचा, तर बघा एससी कॅटेगरीचा कट ऑफ आहे हा जाईल आपला एससी कॅटेगरीचा. मुलांचा जाईल 126 आणि मुलींचा जाईल 118 मार्कांवरती. तर मित्रांनो
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा अंदाजे कट ऑफ आहे, याच्यापेक्षा जास्तसुद्धा लागू शकतो आणि कमीसुद्धा लागू शकतो. धन्यवाद मित्रांनो.